हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर काल तुम्ही वास्तुशांतीचा पूर्ण ब्लॉग बघितला तर आणि वास्तुशांतीची पूजा झाल्यानंतर लगेचच 1 तासानंतर सत्यनारायण पूजेला सुरुवात झाली। लक्ष्मी सत्यनारायण तर अशा पद्धतीने सत्यनारायणाची पूजा झाली आणि नैवेद्य दाखवला आणि जेवणामध्ये होतं चपाती, वाटाणा बटाट्याची भाजी, बासुंदी, भजे आणि डाळ भात होता आणि पुरणपोळ्यांचा स्वयंपाकाचा नैवेद्य देखील दाखवलेला आहे। आणि सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर लगेचच सवासणींना जेवायला वाढले व पाहुणे जे आले त्यांना देखील जेवणास सुरुवात केली आणि सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला। आलेल्या पाहुण्यांना जेवण खूप आवडले आणि आम्ही देखील प्रसादाचा शिरा खाऊन, सत्यनारायणचा शिरा खाऊन उपास सोडला। विष्णु सत्यनारायण प्रसाद परिपूर्णतम देवाच्या पायामध्ये
प्रसादाचा सन्मान सर्वांनी कसं ग्रहण करावा दुपारीचा आणि माझा ठेवून मान. नाणी आता घ्या. तर अशा प्रकारे सत्यनारायणाची पूजा झाली व सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. काही वेळानंतरच भजनी मंडळाचे आगमन झाले व त्यांनी भजनास सुरुवात केली आणि एकदम प्रसन्न वाटत होते. घरामध्ये ना खूप छान वाटत होते. सगळे पाहुणे आले होते आणि खूप भारी वाटत होतं. देहि सौभाग्यमारुगं देहि परमं रूपं देहि जं देहि यशो जहि जिशो जहि आचम्य 3 वेळा पाणी प्यायचं. केशवाय नमः केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमो नमः. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः. नमस्कारं करोमि चतुष्कोणि मण्डलतत्त्वेन शर्करा खाद्य नैवेद्यं समर्पयामि. याला बोलू पाहिजे नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम पूर्ण ब्रह्मणे नमो नमः. यन्तु देवा सर्वे गणा पूजा माताय च इष्टकाम पार्थ्य सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. पहिल्या चौऱ्याण्णवपासून शेवटच्या चौऱ्याण्णव तांदूळ टाकायचे कलशावरती. इष्टकाम पार्थ्य सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. ओम गणपतये नमः. गणदाय नमः. वरुणाय नमो नमः. कलशनाथाय नमो नमः. रुद्रनवग्रहदेवताय नमः. रुद्रदेवताय नमः. वर्धिनी कलश शेवटचे वर्धिनीचे 2 कलश. वर्धिनी कलशाय नमो नमः. दोन्ही कलश वाटका. वर्धिनी कलश देवता भ्यो नमो नमः. नंबर 1 चा कलश उचलायचा खाली ठेवायचा. नंबर 2 चा कलश उचलायचा खाली ठेवायचा. तिकडनं गणपती पहिले याम तो देवा सर्वे गणा पूजा मांडायचं. इष्टकाम पार्थ्य ठेवा. पुनरागमन हा ठेवा खाली. पुनरागमनाय च याम तो देवा सर्वे गणा पूजा मांडायचं. इष्टकाम पार्थ्य सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. ओम रुद्रकलशाय नमो नमः. जलरूपाय नमः. नमोदाय धीमहि तन्नो अमृत प्रचोदयात्. याम तो देवा सर्वे गणा पूजा मांडायचं. इष्टकाम पार्थ्य सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. सर्वे गणा पूजा मांडायचं. इष्टकाम पार्थ्य सिद्ध्यर्थं पुनरागमनाय देवताराधना. हरिं गुरुवदति अभिवादं गुरुदेवा आसादयादियो अग्निनारायण नमः. नमस्कारं करोमि. लक्ष्मी सहित सत्यनारायण देवताय नमः. अतमजाक्षरया सत्यनारायणाची प्रार्थना करा. आता ध्यान मम शांतानां भुजगशयनं तत्राहं विषवाधारं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानां वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. पुण्डरीकावचरक्षोदश्रीज्ञानदेवता अन्धनाथ भगवान् की जय. महाविज्ञानेश्वर महाराज की जय. हरिगुरुनाथ महाराज की जय.
नारळ तिथेच ठेवतात. नारळ इथे घेऊन ये. त्याच्यामध्ये 1 रुपया, 1 coin इथे घेऊन ये. बोला. उत्तर वगैरे चालू आहे. सापडलं काय? दोघांचे हात मोठेच आहेत तसे जण कधी. लक्ष ठेवा बघा तो लईच पोहतोय, पाय दुखायला लागले त्याचे. खिडकीत ठेव. त्या कळशावरचे दोन वरच्या कळायच्यावर बांधायचं. हां आणि पीस लालच घ्यायचं. अशा प्रकारे सत्यनारायण पूजा व दुसऱ्या दिवशीची उत्तर पूजा करण्यात आली व काकांनी अतिशय शांततेत पूजा आणि एकदम सुंदर पद्धतीने पूजा केली आणि आम्हालाही खूप छान वाटले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.